नियमबाह्य सायलेन्सर मॉडिफाय करून बसवू नये. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांचं आवाहन. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे. बुलेट सायलेन्सरच्या आवाजात बदल करणाऱ्यांवर होणार कारवाई. पंढरपुरात बुलेट दुचाकी धारकांकडून कंपनीनं नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर बसवण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचं निदर्शनास आलंय. शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या दुचाकी विशेषतः बुलेट वाहनांवर कंपनीनं नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत. मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर मॉडिफाय करून बसवू नयेत असं आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले. बुलेट सायलेन्सर मधील फेरफारामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतोय. या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला असे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचं पालन करावं. शहरात बुलेट दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात येते. नागरिकांनी दुचाकी वाहनांवर कंपनीनं नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ध्वनी प्रदूषण नियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम या अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केलं आहे. जय हिंद. मी ASP पंढरपूर शहरामध्ये माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की बरेच व्यक्ती आपली मोटरसायकल आहे त्याचं सायलेन्सर मॉडिफाय करतात आणि मॉडिफाय केल्यानंतर तो जो कर्कश आवाज होतो त्याने इतर नागरिकांना त्याचा त्रास होत असतो. याच अनुषंगाने आम्ही एक मोहीम आता राबवणार आहोत. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाअंतर्गत आम्ही मोहीम राबवून जे कोणी व्यक्ती असे मॉडिफाईड सायलेन्सर्स किंवा सायलेन्सर नसणे किंवा कर्कश आवाज तयार करून नागरिकांना त्रास देण्याचं जे काही काम करत आहेत त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी ही मोहीम आहे. ध्वनी प्रदूषण नियम व त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण अधिनियम याच्या अंतर्गत आम्ही गुन्हाही दाखल करणार आहोत आणि ज्या मॉडिफाईड सायलेन्सर असं एकत्रीकरण त्यांचं करून आम्ही JCBच्या माध्यमाने त्याला उद्ध्वस्त करण्याचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत. आणि त्यामुळे मला सगळ्या अशा व्यक्तींना मला आव्हान करायचं आहे आणि चेतावणी द्यायची आहे की जेही कोणी व्यक्तींनी मोटरसायकलला मॉडिफाईड सायलेन्सर केले असतील त्यांनी त्वरित त्याचं एक ऑथोराइज्ड सेंटरला जाऊन त्याचं रूपांतर नॉर्मल सायलेन्सरमध्ये करून घ्यावं. धन्यवाद. जय हिंद.